हॅलो मित्रांनो, माझं नाव राधिका आहे आणि माझं वय 29 वर्ष आहे. मी एका छोट्याशा गावात राहायचे जिथे हिरवीगार शेतं आणि शांतता यांचा सुंदर संगम होता. आमच्या कुटुंबाची शेती खूप मोठी होती आणि आम्ही गावातल्या एका साध्या पण सुंदर घरात राहायचो. माझा नवरा अजय एका जवळच्या शहरातल्या कारखान्यात नोकरी करायचा. तो सकाळी लवकर जायचा आणि रात्री उशिरा परत यायचा. माझे सासू सासरे शेतातल्या एका छोट्या वाडीत राहायचे आणि त्यांच्यासोबत माझं फारसं जमायचं नाही. त्यामुळे मी आणि अजयने गावात राहायचं ठरवलं होतं. आमची एकुलती एक मुलगी साक्षी वयाने 7 वर्षांची रोज सकाळी शाळेत जायची आणि दुपारी परत यायची. त्यामुळे दुपारच्या वेळी मी घरी एकटीच असायचे. कालांतराने मला जाणवायला लागलं की अजयचा सुरुवातीचा तो उत्साह, ती जवळीक हळूहळू कमी होत चालली होती. सुरुवातीच्या लग्नाच्या काही वर्षात आमचं नातं खूप रोमॅन्टिक होतं, पण आता तो कामात इतका व्यस्त झाला होता की रात्री जेवणानंतर तो फक्त थोड्या गप्पा मारायचा, टीव्ही पाहायचा आणि मग थेट झोपून जायचा. माझ्या मनातली ती आग, ती शारीरिक जवळीकीची गरज काही पूर्ण होत नव्हती. मी 29 वर्षांची होते, दिसायला खूपच आकर्षक, आणि मला वाटायचं की अजयने माझ्याकडे जास्त लक्ष द्यावं, माझ्यासोबत जास्त वेळ घालवावा. पण त्याचं काम आणि थकवा यामुळे माझ्या अपेक्षा अपूर्ण राहायच्या. यामुळे माझ्या मनात सतत अस्वस्थता आणि चिडचिड वाढत होती. मी स्वतःला सावरायचा खूप प्रयत्न करायचे, पण माझ्या मनातली ती इच्छा काही शांत होत नव्हती. आमच्या शेताच्या शेजारी एक तरुण मुलगा नील राहायचा. त्याचं वय 24 वर्ष होतं. तो देखणा, उंच आणि मेहनती होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि तो नेहमी हसमुख असायचा. आमच्या गावात तो त्याच्या मेहनतीमुळे आणि मनमोकळ्या स्वभावामुळे सगळ्यांचा लाडका होता. एके दिवशी तो आमच्या घरी काही कामानिमित्त आला. त्याला शेतासाठी काही खताच्या पिशव्या उचण्या हव्या होत्या. त्याने मला सांगितलं, राधिका भाभी, मला काही खताच्या पिशव्या हव्या आहेत. मोठ्या साहेबांनी मला इथे पाठवलं आहे. सांगा त्या कुठे ठेवल्या आहेत, मी गाडीत टाकून घेऊन जातो. त्याच्याकडे बैलगाडी नव्हती, त्यामुळे तो एक एक पिशवी घेऊन जायचा आणि परत यायचा. पिशव्या उचलताना त्याला खूप मेहनत करावी लागायची. दुपारच्या कडक उन्हात तो घामाघूम झाला होता. त्याने मला पाणी मागितलं. मी घरात पाणी आणायला गेले तेव्हा मला जाणवलं की तो माझ्याकडे टक लावून पाहत होता. माझ्या चालण्याकडे, माझ्या देहाकडे त्याचं सगळं लक्ष होतं. मी साडी नेसलेली होती आणि माझी साडी थोडी घसरली होती, त्यामुळे माझी कंबर आणि पाठ त्याला दिसत होती. त्याच्या नजरेत एक वेगळीच भावना दिसत होती आणि मला कळून चुकलं की तो माझ्याकडे आकर्षित झाला आहे. खरं तर माझ्या मनातही विचार यायला लागले. अजयकडून माझी ती इच्छा पूर्ण होत नव्हती आणि नीलच्या नजरेत मला ती जवळीक दिसत होती जी मला हवी होती. मी स्वतःला समजवायचा प्रयत्न केला की हे चुकीचं आहे, पण माझ्या मनातली ती बेचैनी मला शांत बसू देत नव्हती. दुपारी तो जेवण करून परत आला. गल्लीत कोणीही नव्हतं. साक्षी शाळेत होती आणि अजय रात्रीच परतणार होता. मी मुद्दाम त्याच्यासमोर जरा मोकळं वागायचं ठरवलं. मी बेडवर बसले आणि झोपल्याचं नाटक केलं. नील हळूच माझ्याजवळ येऊन बसला. त्याने माझ्या हाताला हलकेच स्पर्श केला आणि म्हणाला, भाभी, मला सांगा किती पिशव्या झाल्या. मी हसत म्हणाले, अरे नील, मला काय कळतंय, तुला जेवढ्या हव्या तेवढ्या घेऊन जा. तो पुन्हा कामाला लागला, पण त्याचं लक्ष माझ्यावरच होतं. मी मुद्दाम त्याच्यासमोर पाय पसरून बसले आणि माझी साडी थोडी वर सरकली. त्याला पाहून मला जाणवलं की तो बेचैन होत आहे. त्याच्या हालचालींवरून, त्याच्या नजरेतून मला कळत होतं की तोही माझ्याकडे आकर्षित झाला आहे. मी त्याला म्हणाले, नील, थोडा थांब, जरा विश्रांती घे, आत ये, मी तुला एक काम सांगते. तो लगेच आत आला. मी बेडवर बसले आणि त्याला जवळ बोलावलं. माझे हातपाय दाबून दे जरा, मी हळूच म्हणाले. त्याने क्षणाचाही विलंब न करता माझे हातपाय दाबायला सुरुवात केली. त्याच्या स्पर्शाने माझ्या अंगावर शहारा आला. मला जाणवलं की त्यालाही तीच इच्छा आहे जी माझ्या मनात होती. मी हळूच म्हणाले, नील, तुला जे हवंय ते कर, पण हे सगळं आपल्यातच राहिलं पाहिजे. कोणालाही काही कळता कामा नये. तो ऐकून त्याने मला जवळ घेतलं. त्याने माझ्याशी खूप प्रेमाने, हळूवारपणे वागलं. त्याच्या स्पर्शाने माझ्या मनातली ती बेचैनी, ती इच्छा पूर्ण होत होती. त्या क्षणी मला खूप समाधान मिळालं. अजयकडून मला जे मिळत नव्हतं ते नीलने भरून काढलं. आम्ही त्या दुपारी बराच वेळ एकमेकांसोबत घालवला. त्याने माझ्याशी खूप काळजीने, प्रेमाने वागलं आणि मला त्या क्षणांचा खूप आनंद मिळाला. त्या दिवसापासून मी नीलला आठवड्यातून 2-3 वेळा काही ना काही कारणाने बोलवायचे. कधी खताच्या पिशव्या, कधी शेतातलं काही काम, असं सांगून मी त्याला घरी बोलवायचे. आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवायचो आणि माझ्या मनातली ती अधुरी इच्छा पूर्ण होत होती. मी नेहमी खबरदारी घ्यायचे की कोणालाही याचा सुगावा लागू नये. माझ्या आणि नीलच्या नात्याने मला एक नवीन ऊर्जा दिली आणि माझी ती चिडचिड, ती अस्वस्थता हळूहळू कमी होत गेली. मित्रांनो, ही कथा काल्पनिक आहे, पण ती तुम्हाला भावली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.